नमस्कार सज्जन हो, सुप्रभात. आज बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी एक विशेष पद्य घेऊन येत आहे. आपल्याला माहीत आहे, मुक्ती कीर्तन माला या चॅनलवर नेहमीच नारदीय कीर्तन, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट रेखांचं अभिवाचन, उत्कृष्ट दुर्मिळ कथा, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम सादर होत असतात. आपण नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आजचं पद्य असं आहे की श्रीमद भगवद्गीता या अद्वितीय ग्रंथाचं अतिशय सोप्या सुबोध मराठीत श्लोकबद्ध रूपांतर मला सापडलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की या पद्यरचनेचा कर्ता माहीत नाही. अगदी क्वचित एखादा शब्द थोडा अवघड आहे, पण बाकी कमालीची सुबोध भाषा या कवीला जमली आहे. ऐकूया श्रीमद भगवद्गीता 18 अध्यायाचे रूपांतर केलेले, मराठीत रूपांतर केलेले 18 श्लोक. फारच छान आहेत. नमो भगवते वासुदेवाय. श्री परमात्मने नमः. आरंभ करतो. गेले कौरव आणि पांडवरणी, वर्णी कथा संजय. ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, देई तया ते भय. पाही पार्थ रणी कुलक्षय घडे, चित्ती विषादाधरी. युद्धापासूनी होऊनी विमुखतै, टाकी धनुष्यादुरी. झाला अर्जुन शोकमग्न बघुनी, वेदांत सांगे हरी. आत्मा शाश्वत देह नश्वर असे, हे ओळखी अंतरी. घेई बाण धनु करी समरतून, कर्तव्य ते आचरी. वागे निस्पृह हर्ष शोक न धरी, ज्ञानी सदा ज्यापरी. अगाकर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसी. तरी का तू येथे मज करवी हिंसा करविसी. वदे तेव्हा पार्थाप्रती यदुपती कर्म करणे. फलेच्छा सांडोनी सहज मगते ज्ञान म्हणणे. हराया भूभारा अमित अवतारासी धरितो. विनाशूनी दुष्टा
सतत निजदासा सुखवितो नियंता मी भूता समजुनी असे कर्म मजसी समर्पी तू कर्मी मग तिळभरी बद्ध नससी करी सारी कर्मे विहित निरहंकार असुनी त्यजी प्रेमद्वेषा धरुनी समता जो निशिदिनी जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनी खरा तो संन्यासी स्थिरमती संकल्प सुटुनी चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा हा मी हा परभेद हा कधी नसे चित्ती मुळे ज्ञानरा जो सप्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम ठेवी मद्गत चित्त त्या हृदि दुजा योगी नसे उत्तम माझ्या केवळ जाहली प्रकृतीने ही सृष्टी सारी असे पृथ्वी माझी सुगंध मीच रस मी तो यात पार्थावसे सर्वांतर्गत मी परिनुमजती की ग्रस्त माया बळे जे चित्ती मज चिंतिती सतत ते तापत्रया वेगळे सदा ध्याती माते हृदय कमळी जे स्थिर मने तया मी देहांती सुख अमित देतो हरी म्हणे तरी पार्था माझे निशिदिनी करी ध्यान भजन मिळूनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण भक्तीने जदपत्र पुष्प फलकी काही दुजे अर्पिले ते माते प्रिय ते विजे नर सदा मत्कीर्तनी रंगले पार्था ते मुखधन्य या मुखी वसे मन्नाम संकीर्तन विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती संक्षेपे अर्जुना हे तुझ गुज कथितो मी असे सर्वभूती मी धाता विष्णू मी श्री शिव रवि निगमी साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप पार्थवी नवी माधवासी विश्वरूप भेटवान म्हणून या हरिधरी विकट रूप ते धवान मांडिला अनर्थ घोर पंडुकुमर घाबरे म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे बरी सगुण भक्ती की भजन निर्गुणाचे बरे उसे विजय हे तदा हरिवदे तया आदरे असोत बहुयोगते तरीही भक्तियोगाहुनी नसेची दुसरा असा सुलभ जो श्रमा वाचुनी क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे ज्ञानी त्याते म्हणावा
मज भजुनी कदा जो मदाने न वागे ऐसा ज्या भेद बाणे प्रकृती पुरुषीचा सर्व ठाई समत्व कर्माची त्यासी बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व पार्थामी जनिता तशीच जननी माया जगत संतती जीवा सत्वा रजसस्तमस त्रिगुण हे स्वाभाविक व्यापिती सेवी जो परिभक्तीने मजतया हे बाधिती ना गुणा झाला मत्समतो प्रिया प्रिय नसे त्याते नुरे मी पण ऊर्ध्वी मूळ तडी अपार पसरे अश्वत्थ संसार हा छेदाया दृढशस्त्र एकचितया निस्संगता भूरुहा एवढा एकच शब्द नेहमी आपल्याला ऐकू येत नाही. भूर्वहा याचा अर्थ झाड असा सापडला. म्हणजे हा जो संसार वृक्ष आहे त्याच्यापासून सुटण्यासाठी निस्संगता भूरुहा असा संदर्भ लागतो. ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता ते होती कृतकृत्य गुह्य कडुनी पावोनी सर्वज्ञता दैवी प्रकृती लक्षणे मनिधरी धैर्य क्षमा प्रौढता चित्तस्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि भारता आता दंभ असत्य मत्सरपणा वरमी परा बोलणे कामक्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे. सत्वरजस्तमतीन गुणासह श्रद्धा तपमख दान असेल अशनहि तैसे निज बीजा परी आवडत्यावरी दृढ बैसे उत्तम मध्यम अधम जाणही क्रमेतयातून सत्वधरी मग ओम तत्सत वदुनी धनंजय ब्रह्मसमर्पण कर्म करी त्यजूपाहसी युद्ध परीते प्रकृती करविल तुझकडुनी तरी वद पार्था परिसुनी गीता रुचते ममता का अजुनी मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी कृतार्थ झालो प्रसाद तव हा वचन तुझे मज मान्य हरी. ओम तत्सत. श्री परमात्मने नमः. शुभं भवतु.